होतोय त्याचप्रमाणे कापडे खुर्द या संघाचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला सन्मान करणं जास्त गरजेचं वाटतंय. चांगला खेळ त्यांनी या संपूर्ण मालिकेत दाखवला. चला काही करायचंय मित्रांनो. स्ट्राईक शैलेश, नॉन स्ट्राईक विशाल. तो गोलंदाजी मार्कवर स्वार होतोय गोलंदाज अभिजित जाधव. दुसरा सेमीफायनल अध्यक्ष चषक 2021 या स्पर्धेचा सामना 3 षटकांचा राहील याची नोंद घ्यायची आहे. कोण जाईल अध्यक्ष चषक 2021 या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पाहणं गरजेचं असेल. पहिला चेंडू तर अभि केसरकर या आपल्यासाठी 500 रुपयाचं पारितोषिक आहे युवराजी दाबेकर साहेब यांच्याकडून. आणि ओवी एंटरप्राइजेस संघाकडून तुला ब्रँड अँबॅसेडर ही पदवी घोषित केली आणि मैदानात जाऊन तू सिद्ध केलंय की माझी निवड का केली. आणि 500 रुपयाचं पारितोषिक. हा बॉल देखील शैलेश मात्र आज देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळत आहे. तर षटकार येतो शैलेशच्या बॅट मधून. 6 धावांसाठी 500 रुपयाचं पारितोषिक दिलं जाते अभि केसरकर यांच्याकडे. 2 चेंडू 6 धावा. पहिला चेंडू निर्धाव होता. दुसऱ्या चेंडूवर मोठा प्रहार केलाय 6 धावांसाठी. पुन्हा एकदा अभिजित तयार. आता मात्र एक तेरी तो एक मेरी. तिसरा चेंडू सुद्धा निर्धाव स्वरूपाचा. चांगली गोलंदाजी सातत्याने पाहायला भेटते ती अभिजित जाधव यांच्याकडून. अध्यक्ष चषक 2021 या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल निलेशदादा कोलेस्कर यांचा संघ अंतिम फेरी जातो. आता मात्र चेंडू हवेत आहे. चेंडूला उंची होती परंतु अंतर नव्हतं. 2 धावांचा प्रयत्न यशस्वी होतोय. या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या मात्र पुढे जाते, पुढे सरकते. धावसंख्या होते 4 चेंडू आणि 8 धावा. चांगली फलंदाजी करतोय सातत्याने शैलेश. दाबीर संघ या असोसिएशनच्या स्पर्धेत प्रथमतःच रबरी बॉल खेळण्याचा बहुमान प्राप्त करतात. चांगला सन्मानजनक खेळ करतायत. पुढचा चेंडू अभिजितचा. आता मात्र चेंडू हवेत आहे. झेल होईल का परंतु एक धाव घेतली जाते. या ठिकाणी या एकेर धावसंख्येनंतर धावसंख्या पुढे जाते, पुढे सरकते. धावसंख्या होते संघाची 9. 5 चेंडू आणि 9 धावा धावपलकर आपल्याला पाहायला भेटतायत. स्ट्राईकला येतो तो फलंदाज विशाल. विशालसाठी पहिला चेंडू. एका षटका अखेर धावसंख्या 9. पहिलं षटक संपुष्टात येत आहे. मित्रांनो घाई करायची आहे, संवाद साधायचा नाहीये. अजून आपल्याला अंतिम सामना खेळवायचा याची नोंद घ्यायची आहे. एका षटकात अखेर धावसंख्या ती 9. चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती अभिजित जाधव यांच्याकडून. आता मात्र गोलंदाजीची भूमिका पार पाडण्यासाठी गोलंदाज अलंकार जाधव आपल्याला मैदानात सज्ज होताना पाहायला भेटतोय. तर स्ट्राईक एंडला शैलेश. अलंकार जाधव टू शैलेश. एक षटक संपतंय, 9 धावा होत आहेत. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू अलंकार जाधव याचा. आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2021 पर्व पहिले वर्ष पहिले दुसरा सेमीफायनलचा सामना अलंकार टू शैलेश. आता मात्र चेंडू हवेत आहे. चेंडू जातोय गरकन सीमा रेषा पार. 6 धावांसाठी फरार. या 6 धावांनी धावसंख्या मात्र डबल फिगर मध्ये येते. धावसंख्या होते संघाची 15. 1-5 ऑन अ स्कोरबोर्ड. चांगली फलंदाजी करतोय शैलेश. दुसरा चेंडू अलंकारचा. आता मात्र चांगला चेंडू. चेंडू टप्पा पडल्यानंतर थोडासा आत आला. गती थोडीशी बदलली, दिशा सुद्धा बदलली. निर्धाव स्वरूपाच्या चेंडूची सांगता होते. 2 चेंडू आणि धावसंख्या मात्र स्थगित आहे. धावसंख्या ती 15. 2 चेंडू 15 धावा. पुढचा चेंडू चेंडू क्रमांक 3. आता मात्र बॅटने कडा घेतले चेंडूची. एक धाव घेतली जाते. निर्धाव स्वरूपाचा चेंडू. या निर्धाव चेंडूच्या सांगतेनंतर धावसंख्या स्थगितच आहे. पहिल्या चेंडूवर षटकार येतो. दुसरे सलग 2 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे आहेत. चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती सातत्याने अलंकार जाधव याच्याकडून. आता मात्र पुन्हा एकदा मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का परंतु प्रयत्न होणार नाही. या एकेर धावसंख्येने धावसंख्या पुढे सरकते, पुढे जाते.
पुढे मार्गक्रमण करते. धावसंख्या होती ती 16. 4 चेंडू आणि 16 धावा. आपण पाहतो अध्यक्ष चषक 2021 वर्ष पहिले पर्व पहिले या स्पर्धेचा दुसरा सेमीफायनल. कोणता संघ अंतिम सामन्यात जाईल म्हणूसाठी हा चेंडू. आता मात्र सुंदरसा चेंडू होता त्याच्यावर प्रहार केलाय. आता मात्र यष्टी मागे या चेंडूवर केवळ एक धाव येते. या एकेर धावसंख्येने धावसंख्या धावून पोहोचते ती मित्रांनो 17 धावांवर. चांगली गोलंदाजी म्हणता येईल ती अलंकार जाधव. आता केवळ 5 चेंडूमध्ये 8 धावा खर्च केल्यात. अगदी शर्तीचा सामना आपल्याला पाहायला भेटतोय. आता मात्र मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. एक धाव घेतली जाते. सुरेख अशी गोलंदाजी अलंकार जाधव याच्या मार्फत आपल्याला पाहायला भेटते. 2 षटका अखेर 18 धावा आपल्याला पाहायला भेटत आहेत. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी. चला संवाद साधायचा नाहीये मित्रांनो. गणेश सर बाविस्कर यांना विनंती असेल की त्यांनी सामना त्वरित सुरू करून घ्यायचा आहे. गणेश सर आपल्या जर काही पाणी वगैरे पाहिजे असेल तर आम्हाला नक्की कळवा. दादांचं तुमच्यावर विशेष प्रेम आहे. ते सर्वांवरच आहे पण तुमच्यावर विशेष आहे. कारण की सामन्याची पंचांची भूमिका तुमची अगदी चोख आणि अगदी निर्णायक असते. आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2021 दुसरा सेमीफायनल अंतिम सामन्यात कोण जाईल प्रश्नचिन्ह आहे. आणि आपल्या आयुष्यात प्रश्नचिन्हांना खूप सारं महत्त्व दिलं जातं. त्याचंच उत्तर शोधण्यासाठी दोन्ही संघ आता मैदानात आहेत. समीर जाधव येतोय पहिला चेंडू घेऊन शैलेश साठी. आता मात्र पंचदंडित करतायत गोलंदाजाला. अतिरिक्त धावसंख्येत धावसंख्या पुढे जाते. धावसंख्या होते ती 19. 2 षटक पहिले चांगले पडलेत. हे निर्णायक षटक असेल ते पलचिल संघासाठी. समीरचा पुढचा चेंडू. आता मात्र चेंडूनी उचली घेतले. यशची रक्षकाच्या डोक्यावरून चेंडू जातोय. 2 धावांसाठी अतिरिक्त स्वरूपाचा चेंडू पुन्हा एकदा पंचदंडित करतायत. धावसंख्या धावून पोहोचते ती 21 ऑन स्कोर बोर्ड अर्थात 21 धावांवर. मित्रांनो घाई करायची आहे. संवाद साधायचा नाहीये. अंतिम सामना आपल्याला अजून खेळवायचा आहे. आता मात्र बॅटला चेंडूची कडा होती. आता मात्र एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होईल का या एकेरी धावसंख्येने. धावसंख्या मात्र पुढे जाते. धावसंख्या होते संघाची 22 आणि चेंडू मात्र एक चेंडू 22 धावा. एक चेंडू 22 धावा. आता मात्र सुंदरसा प्रहार करण्याचा चेंडू ट्रॅव्हल करतो सरळ दिशेने. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय अपयशी. चांगली रनिंग द बिटवीन पाहायला भेटते. चांगली धावगती पाहायला भेटते. पावसाच्या उपस्थितीनंतर सुद्धा चांगली धावपट्टी आहे. याचं सर्व श्रेय स्वप्नीलदादा चोरगे आणि अंकुश कुमटेकर यांच्यासाठी असेल. कारण की मैदानासाठी त्यांनी सुद्धा खूप चांगलं काम केलंय. पुढचा चेंडू समीरचा. आता मात्र चेंडू ट्रॅव्हल करतो यष्टी रक्षकाच्या मागे. एकेरी धावसंख्येसाठी या एकेरी धावसंख्येनंतर धावसंख्या पोहोचते ती संघाची 25 ऑन स्कोर बोर्ड अर्थात 25 धावा. आणि चेंडू मात्र 3 चेंडू 25 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला भेटतायत. चांगली फलंदाजी करतायत शैलेश आणि विशाल. विशालच्या फलंदाजीतून आतापर्यंत षटकार आणि चौकार आला नाहीये. संयमी खेळी करतोय. चला 3 चेंडू 25 धावा. पुढचा चेंडू समीरचा. आता मात्र अप्रतिम चेंडू. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावचा प्रयत्न होतोय यशस्वी. या दुहेरी धावसंख्येनंतर धावसंख्या धावून पोहोचते 27 ऑन स्कोर बोर्ड. 4 चेंडूची सांगता होते. शेवटचे 2 चेंडू उरलेत. 27 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला भेटतायत. चांगली गोलंदाजी करतायत समीर जाधव. 2 चेंडू वाईड होते. एकूण 4 चेंडू झालेत. ठीक आहे लेट करू नका. चला
चुकणार नाही, चुकलं तरी सांभाळून घेऊ. चेंडू क्रमांक 5 समीर जाधव यांचा सुंदरसा चेंडू, त्याच्यावर सुंदरसा सन्मान केलाय चेंडूला. एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावचा प्रयत्न. या दुहेरी धावसंख्येने धावसंख्या वाढते, धावसंख्या जाते 29 ऑन अ स्कोर बोर्ड. एक शॉर्ट धाव म्हणजे केवळ एक धाव. धावसंख्या पुन्हा एकदा स्थलांतरित धावसंख्या आहे ती 28. शेवटचा चेंडू तिसऱ्या षटकात येईल. समीर जाधव यांचा शेवटचा चेंडू विशाल साठी. पाहूया काय घडतंय शेवटच्या चेंडूवर. यॉर्कर लेन मध्ये हा चेंडू खोलवर टप्प्याचा होता. एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावाचा प्रयत्न होतोय का? प्रयत्न होतोय अपयशी. धावबाच्या स्वरूपात मनोज विशाल मात्र धावबाद होतोय. चला मित्रांनो, घाई करायची आहे. दाबीर संघाने आपल्या क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. 3 षटका अखेर धावसंख्या आहे ती संघाची 29. काय 5-6 बाकी आहेत का? आपल्या प्रमोदच्या हाताने किनोशोरचे बाकी दिसतात मला. हा तेच बाकी कोणाचे काय दिसतात? धावसंख्या 30 runs to win. 30 धावांचं आव्हान आहे ते पलचर संघासमोर. पलचर आणि केतनचे. चला 22 कर. 18 चेंडू 30 धावांचा पाठलाग करायचा आहे. चला दाबीर संघाने आपल्या क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. जन्नी माता किनेश्वर. मी जेव्हा लिहायला सुरुवात केली तेव्हापासून त्यांच्याच चालले. त्याच्यात आहे काय? 18 चेंडू 30 धावांची गरज. चला दाबीर संघाने आपलं क्षेत्ररक्षण लवकरात लवकर लावून घ्यायचं आहे. मी पंच बालादादा आणि पंच बाविस्कर सर यांना विनंती करेन की त्यांनी लवकरात लवकर सामना सुरू करून घ्यायचा आहे. आपण पाहतोय अध्यक्ष चषक 2021. 400 रुपये द्यायचे. अध्यक्ष चषक 2021. 18 चेंडू 30 धावांचा पाठलाग करायला मैदानात सज्ज झालेत अभिजित जाधव आणि आविष्कार जाधव. कोणता संघ अध्यक्ष चषक 2021 या स्पर्धेच्या दुसरा फायनलिस्ट अर्थात अंतिम संघ होतोय पाहणं गरजेचं असेल. प्रश्नचिन्ह मात्र कायम राहील. 18 चेंडू 30 धावा. गोलंदाजी मार्कवर स्वार होतोय गोलंदाज विशाल. तर शाही केनला असेल सज्ज अभिजित जाधव. 18 चेंडू 30 धावा. 10 धावसंख्येच्या सरासरी धावा बनवायच्या आहेत. पहिला चेंडू करण्याचा प्रयत्न होता परंतु एक धाव घेतली जाते. या एकेर धावसंख्येने पलचे संघाच्या धावसंख्येचा श्री गणेशा होतोय. लेट केल्यास मी एक चेंडू एक धाव. दोन्ही संघांना विनंती, लेट केल्यास दंड आकारण्यात येईल. आता मात्र गोलंदाज दंडित होतोय. पंच बालादादा यांच्याकडून 1 बाउन्सची सुद्धा सूचना गोलंदाजाला देण्यात आलेली आहे. एक चेंडू 2 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला भेटतात. 30 धावांचा आव्हान पाठलाग करायला आविष्कार जाधव. आता मात्र चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. ही ताकद आहे आविष्कार जाधवची आणि हे व्यासपीठ ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून आविष्कारला भेटलंय. दुसऱ्या चेंडूवर पंच दंडित करतायत गोलंदाजाला. धावसंख्या मात्र वाढते. धावसंख्या होते ती
9 आणि चेंडू मात्र विशेष आकर्षण म्हणजे प्रत्येक षटकाराला आणि आता मात्र चेंडू जातोय गर्रकन सीमारेषा बाहेर षटकार. मी हे सांगत होतो की प्रत्येक षटकाराला अध्यक्षाच्या चषकात 100 रुपयाचं पारितोषिक प्राप्त होणारी ही तालुक्यातील पहिली स्पर्धा आहे. पुन्हा एकदा सुंदरचा फटका चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार. बॅक टू बॅक 2 षटकार येत आहेत. आता मात्र अंतिम सामन्याच्या पायवाटेकडे आपलं विजय लक्ष्य प्राप्त करण्यासाठी पलचिल संघ मात्र सज्ज होतोय. चेंडू चेंडू नियोजनाबद्दल मी म्हणत होतो की प्रत्येक षटकाराला 100 रुपये अर्थात असं नियोजन करणारी ही तालुक्यातील पहिली स्पर्धा आहे. प्रत्येक षटकाराला 100 रुपये म्हणजे दिवसभरात जर विचार केला तर षटकारांच्याच मागे 30 ते 40 हजार रुपयाचा खर्च झाला असेल. आता मात्र सुंदरचा फटका धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या पोहोचते 24 ऑन अ स्कोर बोर्ड. चला मित्रांनो संवाद साधायचा नाहीये घाई करायची आहे. 12 चेंडू आणि 6 धावा. अध्यक्ष चषक 2021 या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात कोणता संघ दाखल होईल. आता मात्र एकतर्फी सामन्याचा तराजू हा पलचिल संघाच्या बाजूने दिसतोय कारण की आक्रमक फलंदाज अभिजित जाधव अजून मैदानात टिकून आहे. पाहूया काय घडताय काय बिघडताय. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपाचा येतोय. खूप स्पर्धेच्या मालिकेनंतर आता मात्र पलचिल संघ कुठेतरी निराशेकडून विजयाकडे मार्गक्रमण करताना दिसत आहेत. दुसरा चेंडू सुद्धा सुरेखरित्या फेकला होता परंतु या ठिकाणी खेळाडूकडून मिसफील होते. आता मात्र जिंकण्यासाठी 5 धावांची गरज. तर या ठिकाणी नितीन घाडगे साहेबांचं आगमन होतंय. इंडियन आर्मी या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक असं स्वागत. नितीन घाडगे साहेब आपण या व्यासपीठाशी संपर्क करा. इंडियन आर्मी मधील व्यक्तिमत्व नितीन घाडगे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत आहे क्रीडा स्पर्धेच्या माध्यमातून. या आपण व्यासपीठाशी संपर्क करा. आपलं स्वागत आहे या अध्यक्ष चषकामध्ये. अप्रतिम फलंदाजी करतोय अभिजित जाधव. आताच निलेश सर म्हणाले की इंडियन आर्मी निलेश दादा घाडगे या ठिकाणी नितीन घाडगे या ठिकाणी येत आहेत. त्यांचा हार्दिक स्वागत. विजयासाठी जिंकण्यासाठी केवळ 4 धावांची गरज आहे. कालकानवले क्रिकेट संघ पलचिलेला आणि आता हाय विजयी फटका चेंडू जातो सीमारेषा पार. विलास होतेकर गाडीची चावी घेऊन लवकर. आणि अशा प्रकारे कालकानवले क्रिकेट संघ पलचिल पोहोचलाय अध्यक्ष चषक 2021 या स्पर्धेच्या अंतिम सामन्यात फायनल मध्ये. विजय संघाचा मनपूर्वक अभिनंदन पराजय संघाचं कौतुक. तर या टॉस साठी रुपेश जाधव आणि अभि केसरकर 2 ओव्हरची मॅच असेल. फायनलचा सामना 2 ओव्हरचा असेल. 2 ओव्हरची मॅच असेल याची नोंद घ्या. चला त्वरित टॉस केला जाईल. अध्यक्ष साहेबांच्या शुभ हस्तेच नाणेफेक केलं जाईल. निलेश दादा या ठिकाणी टॉस केला जातोय निलेशदादा कोळसकर यांच्या शुभ हस्ते परंतु नाही मंगेश बेलोस यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केलं जाते. अंतिम सामना 2 ओव्हरची मॅच आहे. तर नितीन घाडगे साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. इंडियन आर्मी मधील त्यांचं आगमन होतंय. या हार्दिक